अशा प्रकारे आपलं चटणी पुदिन्याची पाण्यासाठीची पूर्ण वाटून झाली. अजून पाणी ऍड करू आपण. बघाल तुम्ही आपण चॉकलेट आणलंय पाणीपुरीसाठी. एक प्रकारची ना शाईन आली. मस्तपैकी शिजवून घ्यायचा मसाला. मग काय काय दाणे असे कुस्करून घेत. थंड झालं. वा. तर गुड मॉर्निंग, नमस्कार मंडळी आणि आमच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं. आणि आज ना एक छान रेसिपी आहे. रेसिपी नाही म्हणता येणार तिला ॲक्च्युली. तर रेसिपी म्हणजे असं जास्त काय अति शिजवण्याचं वगैरे नाही आहे, पण मस्त आहे. चाट प्रकार आहे आणि आपल्याला सगळ्यांना बायकांना मोस्टली संध्याकाळी नेहमी खायला तो आवडतो. आणि काहीतरी आपलं बाहेर जायचं आणि 6 आपल्या पुऱ्या खायच्या. आणि पुऱ्यांवरनं तुम्हाला समजलं असेलच पाणीपुरी बनवतो आपण आता. पुरी नाही, पुरी आपण बाहेरूनच आणणार आहोत. हो, त्यासाठी आपण हे वाटाणे काल भिजत घातले होते, तर ते बघा एकदा तुम्ही. आपण घेतलंय वाटाणे भिजत घालायला ना. आपण आता सांगितलं तसं, म्हणजे उद्या आपण पाणीपुरीच करतो, त्यासाठी आपण वाटाणे काय सफेद वाटाणे डायरेक्ट कुकरमध्ये. एवढे नको आहेत ना, 1/2 किलो? नाही जास्त होते. आपल्याला काय फक्त पाणीपुरी करायची आहे. आणि अर्धे टाकून. हां चालेल बघ. आणि त्यात काय बटाटे पण नसतात का? हो, त्याचे हे होईल ना, भाजी आमटी होईल, काहीतरी होईल त्याचं, ते ठीक आहे. एवढे वाटाणे 1/2 किलोच्या अर्धा, म्हणजे 125 ग्रॅम आहेत ऑलमोस्ट. 125-130 ग्रॅम काहीतरी असतील वाटाणे आपण घेतलेत. ते काय धुवायचे पहिले? त्याच्यातच शिजवायला लागतील ना, त्याच्यातच भिजत घालू. हां तेच धुवून घेऊया. तर धुवून घेतलेत आणि त्यात किती जरा बरंच पाणी घातलेस तरी खूप पाणी. त्यानंतर काय ते पाणी काढलं तरी चालतं ना उकडायच्या वेळेला. म्हणजे असं काय नाही की केवढं मापात पाणी घालायचं. त्याला झाकण मारून सकाळी काय बघा अशा ठेवायचं का काय कुकर? बघायचं खोलून किती काय. नाही तुम्ही काय आपल्या ह्याच्यात पण करू शकता, पातेल्या बितेल्यात, पण आता ह्याच कुकरमध्ये शिजवायचे म्हणून ह्याच कुकरमध्ये. शिजायला कठीण जातात. नाही भिजायला म्हटलं मी. तुम्ही पातेल्यात पण ठेवू शकता. आम्ही ह्याच कुकरमध्ये शिजवणार आहे म्हणून ह्याच कुकरमध्ये भिजत घातले जुगाड. आता चला आपण रेसिपीकडे वळूया. तर वाटाणे भिजत घातलेले तुम्ही बघितलेत. आता तेच हे वाटाणे आपण सकाळी पूर्ण फुगलेत. ते धुवून घेते मग मी. आणि हे मस्तपैकी फुगलेत वाटाणे. आता बटाटे पण ह्याच्यातच घालायचे का शिजायला सोबत? अच्छा, हे पूर्ण आपलं थोडा घालायचं आणि म्हणजे नंतर थोडं. आणि नंतर याच्यात पण घालायचं ना. कशात? नुसतं बटाटा पण ठेवायचं ना पुरीत भरायला. हां ते करतो ना, ती भाजी मी करतो दुसरीवाली. आपल्याकडे एक रगडा, म्हणजे आम्ही असं काय काय ठिकाणी बघितलं असं बऱ्याच ठिकाणी. काही ठिकाणी हां पुचका मिळतात, काही ठिकाणी पाणीपुरी मिळते, काही ठिकाणी गोलगप्पे मिळतात वगैरे. ते काही ठिकाणी उकडलेले मूग वापरतात. बटाट्याची एक भाजी असते ती वाली एक मी बनवतो, ती एक करतात. रगडा वापरतात, बुंदी वापरतात काही ठिकाणी फक्त वगैरे, असे बरेच प्रकार आहेत. तर आम्ही बटाट्याचं एक बनवतो आणि एक रगडा असतो ते बनवतो सोबत. थोडासा कांदा कापून घेतो, मस्त लागतं ते. तर हे आपण कुकरला लावायचं आहे शिजवायला. पाणी थोडंसंच घेतलं ना. किती घेतलं? हां, आणि बटाटे त्याच्यावरच वर सोडलेत. ते आता सगळं आपण किती लागेल तरी याला शिट्ट्या? 2-4 शिट्ट्या करू. 4 शिट्ट्या करायच्या त्याच्या. आणि आता आपण हे शिजायला ठेवू. आणि मी जातो माझ्या बाहेरच्या कामाला पुरी आणायला. पुरी आणि पुदिना आणायचं. हे पण घालायचं ना भिजत. हो, त्याच्या आधी पहिले हे भिजत घालायचं. आता आपण घेतले चिंच. किती घेतली असेल ताई? 50 ग्रॅम वगैरे काहीतरी. आणि खजूर 100 ग्रॅम आहे. तर हे घेतलं. आता हे ठेवायचं भिजत आपल्याला. हे तर जवळपास गुळ पण घालायचं. हो गुळ घालायचंच आहे ना. पण तो गुळ भिजत घालायला लागतो. नाही गुळ ते आपण तेच म्हटलं. आणि मग आता हे सगळं भिजत घालायचं. जवळपास तासभर भिजलं पाहिजे ना हे. तोपर्यंत आपले वाटाणे ते शिजून होतील. आणि मी पण मग पुऱ्या आणि पुदिना घेऊन येतो. बिया काढून लाडूसाठी आणले होते ना, ते बिया काढून मग ते थोडे चिरलेले होते. लकीली आपण मस्तपैकी ज्या मिरच्या आणल्या त्या मिरच्या तिखट पण आहेत. मस्तपैकी सकाळी ऑमलेट बनवून खाल्लं तर त्याच्यात ते मस्त तिखट लागलं. हां, तुमची आंघोळ झाली, तयारी झाली. बटा वाढायला लागल्या परत एकदा. थोडी आली होती ना तुला? आंबे खाल्ले. आंबे हे आम्ही किसान कनेक्टवरनं मागवलेत आंबे. आणि आमचं तर काय कोण देवगड बिवगडला कोण नाही. त्यातले एक आंबा थोडासा वरनं, म्हणजे ते म्हणतात ना इंजेक्शन दिल्यानंतर कसं होतं तसे आहेत. पण हे आंबे बाकीचे चांगले आहेत. तर आज आता काहीतरी एक दुसरी अजून एखादी रेसिपी पण बघू बनवायची आहे का आपल्याला.
बघूया काय करायचं आणि नाहीतर मग बाकीचे आंबे तर असेच खाऊन संपवायला लागतील. हा काढायला लागेल, हा खाल्ला आपण. तर आता आपण हे भिजत ठेवले आणि मी जातो पुऱ्या आणि पुदिना आणायला. चला मंडळी, मस्तपैकी पुदिना आणि पुऱ्या आणल्यात. तर पुऱ्यांचा इकडे एक हाच लफडा आहे, गौरव म्हणून खाली स्वीट शॉप आहे एक मोठं, प्रशांत कॉर्नरसारखं. तर त्यांच्याकडनं आणायला लागतं. तशा बॉक्समध्ये प्रीमियम पुऱ्या मिळतात 120 रुपयाच्या. नाही तर तिकडे आम्ही आधी राहायचो त्या ठिकाणी तर आम्ही आपला बेळवाला असायचो त्याकडनं आणायचो. आता हा पुदिना पूर्णपणे मस्तपैकी सगळं साफ करून घेऊया आपण आणि पुदिनाच्या पाण्याच्या तयारीला लागूया, कारण ते मग परत फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आपल्याला गार करायला. त्यामुळे पाणी करून घेऊया आपण. मम्मी काहीतरी रेसिपी शोधते फोनवरती. काय गं? मग अच्छा, चला आपण आता पुदिना साफ करून घेऊ. अशा प्रकारे मंडळी आपला पुदिना झाला आहे साफ. आणि पुदिन्याचं काय करायचं का आता? लाईट का बरं लावत नाही? चटणी करायची? सगळं नाही घ्यायचंय ना? नाही, एवढं सगळं करून काय करायचं? पुदिना थोडंसं ठेवून देऊ, बघू पुलाव बिलावला वापरता येतो. त्याची चटणी करायला घ्यायची आपल्याला. पाणी आता आपल्याला जेवढं संपेल तेवढंच घ्यायचं, जास्त नाही. जाऊ दे आता. ह्याच्यात काय काय टाकायचं असतं? आलं, लसूण, मिरची, बस. म्हणजे तेच नेहमीचं आपलं. कोथिंबीर वगैरे पण घालतो. तर ते आपण सगळं घेऊया सामान. आपण घेतलंय लसूण, मिरच्या किती घेतल्यात ग? 5 होते मिरच्या. सकाळी ऑमलेट बनवलं त्यात बघितल्यात, जरा तिखट आहेत मिरच्या, लवंग्या नाही तेवढ्या पण आहेत तिखट आहेत. मला तरी वाटतं थोडंसं अजून टाकता येईल का? हे हा मसाला पण तिखट असतो. आपण हा मसाला वापरणार आहे पाणीपुरीचा, एव्हरेस्टचा मसाला. जसं की तुम्हाला माहिती आहे आमच्याकडे सगळे एव्हरेस्टचेच मसाले असतात. नो जाहिरात, नो ब्रँडिंग. नकळतपणे जाहिरातचा प्रश्न नाही, प्रत्येक फॅमिलीचं असतं. काही जणांकडे सुहाना तर सुहानाच वापरतात, असं ते असतं. 4 पाकळ्या लसूण, आलं अर्धा इंच आलं आणि कोथिंबीर आहे. आपले तुकडे करून घेतले. पुदिना घेतला. मेन ह्या पाण्याला पुदिनाच असतो जास्त. हे बघा, यांच्या पण त्या फोटोमध्ये बघाल तुम्ही तर मूग दिसतात, बुंदी दिसते. पाण्यात पण बुंदी टाकतात. एकदा केली होती. हो, पण ते नाही, रगड्याशिवाय ती मजा नाही. काका आलेले मूग उकडून. हा, ह्याच्यात दुसरं काय टाकतात मग? काहीच नाही, फक्त ही पेस्ट पाण्यामध्ये मिक्स करायची. थोडं गोडाला काहीच नाही, कारण की आपल्याकडे गोड पाणी आहे. म्हणजे आपण गोड पण चटणी बनवणार आहोत. त्यामुळे आता हे सगळं आपण एकत्र करून वाटून घेऊ. आपण सगळ्या घेतलं आणि मीठ घालतो. नंतर ते ऍडजस्ट करायला लागेल ना पाण्यामध्ये आपल्याला, नंतर एकदा पाणी केल्यावरती. आता हे पूर्ण बारीकच वाटायचं ना. हे एकदम पूर्ण बारीक वाटायचं आपल्याला. त्याच्या पाण्यात कुठे मग ते दिसायला नको. हे तुम्हाला पाहिजे तुम्ही वरनं 4-5 पानं आपली अशी पुदिन्याची टाकू शकता डिझाईन म्हणून, जे आम्ही पण टाकणार आहे. मस्तपैकी वाटून घेऊ. अशा प्रकारे आपलं चटणी पुदिन्याची पाण्यासाठीची पूर्ण वाटून झाली. गाळून घेता ती. ह्याच्यातच तुम्हाला करायचं तर तुम्ही गाळू शकता गाळणीतनं, किंवा मग आपलं मलमलचं कापड पण वापरू शकता. मग त्याच्यावर फक्त आपला चोथा नको येतात, कारण ते पाणी जरा आपलं पूर्ण क्लिअर असावं पिण्यासाठी. आपलं त्यानंतर आपण संपल्यानंतर मस्तपैकी ते पाणी पितो पण नाही ना. असं बाहेर पण आपण भैयाकडे कोणाकडे खाल्ली वगैरे पाणीपुरी तर मी तर बाबा एक्स्ट्रा पाणी घेतो नंतर. शेवटी मला 1 वाटी पाणी दे प्यायला, मस्त वाटतं त्याला. मस्त. तो आपण भाजीवाला जिथं आहे ना, जिथं आपण भाज्या घेतो गुरुवारच्या मार्केटमधला, तो आपला पाणीपुरीवाला मस्त. त्याच्याकडची चांगली लागते ना पाणीपुरी. पण तरी पण 25 रुपये म्हणजे जरा 25 रुपयाला 6 पुऱ्या आणि 1 सुखापुरी म्हटल्यावर जरा जडच वाटतं जीवाला. घरी खाल्लं की बनवली की कसे आपली जरा होतात, जरा 30-40 पुऱ्या होतात मस्तपैकी. जेवणच म्हणजे आपल्याकडे पण. आमच्याकडे असं काय बनलं, असा वाला प्रकार बनला पाणीपुरी वगैरे की जेवण नाही बनत. पहिला आश्चर्य वाटायचं. हो, नुसतं हे कसं खायचं मानसीच्या घरी. हा, कारण आमच्या समोर सोमय्या म्हणून राहायचे, गुजराती होते मानसी वगैरे. तर भाभी वगैरे त्या ना, त्या जेवायला वगैरे असे प्रकार, पावभाजी किंवा अशा प्रकारे ते डायरेक्ट जेवायलाच बनवायचे. हा, 2 पाव खायचे आपले भाजी सोबत आणि नंतर जेवण. पाणीपुरी पण काय आपण नाहीच, म्हणजे घरी मला वाटतं बनवली असेल कधी तर ते पण नाश्त्याला खायचं तर. हो, सकाळी नाश्त्याला पाणीपुरी खायची कधी. आपण पण करून बघूया. त्यात काय वगैरे जेवणाच्या ऐवजी सगळं तर असतात. मग पुऱ्या, हे रगडा सगळं असतं. त्यामुळे अख्खं जेवणच झालं त्याच्यामध्ये पूर्णपणे. पाणी आपण अजून ऍड नाही केलं. तुम्ही कार्यक्रम बघाल इकडे लाईट गेले. अजून खजूरची चटणी आपली वाटायची बाकी आहे ना. आता पाटावर वंटा आणायला लागेल पण कुठून तरी मागून, नाही तर हाताने बारीक करायला लागेल.
आता आपण याच्यात पाणी ॲड करतोय आणि फ्रीजरलाच ठेवणार आहे, कारण की लाईट गेली म्हटल्यावर त्यात जरा तो जास्त गार तरी होईल पाणी, नंतर मग आपण ते फ्रीजला खाली ठेवू. हे पाणी कधी पण मी आत्तापर्यंत कुठे कुठे खाल्ले बाहेर, आता जेवढं खाल्लं भैया वगैरे लोकांकडे, त्यांच्याकडे पाणी तेवढं गार नसतं. पण प्रशांत कॉर्नरला आम्ही खाल्ली होती, हा नाही का स्नेहा? प्रशांत कॉर्नर, हां प्रशांत कॉर्नरला आम्ही खाल्ली होती. रगडा वगैरे गरम होता, चटणी गरम होती जशी मम्मी बोलली ते. आणि बर्फासारखं होतं. हां बिस्लरीचं पाणी एक तर पहिली गोष्ट म्हणजे केलेलं, आणि ते पाणी पूर्ण असं बर्फासारखं थंड पाणी होतं. त्यामुळे तुम्ही तोंडात टाकलीत ना ती पाणीपुरी की असं तुम्हाला परत चावल्यावरती असं जरासं गरम लागणार आणि नंतर थंड पाणी असं ते एकत्र मस्त बाप लागतं. आणि पुरी पण रव्याची होती. रव्याची पुरी होती, त्यांनी तळलेली, त्यावर थोडंसं असं तेल तेल पण दिसत होतं की त्यांनी त्यांच्याकडेच इनहाऊस तळलेली होती ती आणि पुरी. ते चण्याचं नव्हतं, वाटणच होतं ते. नाही मुगाचं सारण होतं ते. हां 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 जे भाजी टाकली ती. हा. हां मम्मीला पण सांगितलं होतं, पण ती भाजी माहिती आहे का वाटाण्याची नव्हती, ती भाजी मुगाची होती. कशात? पाणीपुरीमध्ये म्हणजे ती नाही आपण जे उकडलेले मूग बोलतो ना अशीवाली, ही नाही, प्रॉपर मुगाची अशी रगडा केलेला मस्तपैकी. हां भारी होतं ते पण, मस्त कॉन्सेप्ट, मला आवडली. वाटाण्यापेक्षा मूग पौष्टिक, हो. मूग महाग आता हे काय पण करते? असतं. ते फेस बरोबर नाही वाटत. हां तर फेस आता काढून घेते मम्मी त्याच्यावरचं. बघा तुम्हाला पण एस्थेटिकली जरा कसं असं पहिला माणूस डोळ्याने खातो नाही का, त्यामुळे त्याचं डोळ्याला छान दिसायला पाहिजे. तर हे करून घेऊ आणि आपण पाणी किती अजून वाढवायचं याच्यामध्ये, आपल्याला पाहिजे तेवढं. आपल्याला पाहिजे तेवढं किती संपेल. पण फक्त जास्त नका, एकदम अति जास्त नका वाढू, कारण मग ते पानचट लागेल, म्हणजे त्याला तुम्हाला चव नाही लागणार. चाखत राहायचं आधीमध्ये. हा पाणीपुरी मसाला एका वेळेचा जाऊन आला होती. हां याच्यात काय काय रॉक सॉल्ट आहे, ड्राईड मँगो वगैरे वगैरे सगळं आहे. हे आपण घरी पण बनवू शकतो, पण नको त्याच्यामुळे मग आपण मम्मीने अख्खं पाकिट पण टाकलं त्याच्यामध्ये. प्लास्टिक पण टाकायचं असतं. त्याच्यात सगळं असतं ना, काळं मीठ, जिरं. पण हे तुला नाही वाटत असं थोडं पहिलं आधी पाण्यात मिक्स करून घ्यायला पाहिजे होतं साधं? आता ते गुठळ्या नको राहिलं. नाही ते मोठी काय असं फिरवलं का? काळ्या मिठाचा वास येतो. हे त्याला पाद्र मीठ म्हणतात. त्यामुळे आता हे टाकून अजून पाणी ॲड करू आपण त्याच्यामध्ये. आपण ते पाणी झाकण ठेवून मस्तपैकी फ्रीजरला ठेवलं आहे सध्या, कारण लाईट नाही आहे म्हणून. लाईट आले की आपण ते फ्रीजमध्ये ठेवू आणि तर जरा लाईट याची वाट बघू, कारण आपल्याला पुढची खजूरची चटणी वाटून घ्यायची. चला मंडळी, आपले वाटाणे बटाटे शिजलेले आहेत. याच्यावर जेवढं जमेल तेवढं आपल्याला ते हे काढायचं आहे, काय म्हणतात त्याला, टरफलं त्यांची जी निघाली बघा वाटाण्याची वर, ती काढायची ना? नाही काढलं ते. नाही काढली तरी चालतात का? मला याच्याने जाम पोट फुगतं वाटाणे पांढरे, म्हणून मला ना पांढरे वाटाणे आवडत नाही जास्त, म्हणून आमच्या घरात पांढरे वाटाणे जास्त येत नाही. हो फक्त याच्यासाठीच येतात. फक्त पाणीपुरी करायला येतं. शिजले काय? हा, आता शिजलं हळद मीठ मस्त. टाकून. हळद मीठ आणि काय काय करायचं? हळद मीठच फक्त. नाही नंतर करूया. जेव्हा खायला घ्यायचं त्याच्या थोडंसं आधी बनवायला साधं काय घेऊया. करशील त्याला, कशाला बरं तेल फोडणी टाका, काय काहीच नाही ना. टोमॅटो टाकतात, हे करतात. गरज नाही ना. एकदा करून बघितलं तरी म्हटलं गरज नाही. नाही पण आपण भैयाकडे खातो, तो काय करतो, त्याचं ते पूर्ण त्यांच्याकडे ते थर लावलेला असतो परातीमध्ये, आणि ते थोडंसं तिथे होल पाडून त्यात ते थोडंसं आपलं पाणीपुरीचं पाणी ऍड करून ते शिजवत बसतात ते कंटिन्यू, आणि गरम गरम खायला घालतात. सो आम्ही पण काही नाही ऍड करायचं, फक्त एक बटाटा त्यातला टाकूया ना कुस्करून. त्यातला एक बटाटा टाकणार, हळद टाकणार, थोडं मीठ टाकणार, झालं काम वाटाण्यांचं. सो आता आपण हे बटाटे पण थंड करायला ठेवलेत. आता जरा बाहेर बसूया आपण, लाईट याची वाट बघूया. चला हे लाईट आलेली आहे आणि लगेचच आली, म्हणजे इकडे जास्त जात नाही. गरमीचे दिवस. हो ना. मागे एकदा कधी ग इथे जात नाही एवढी लाईट, पण मागे एकदा कधी ती लाईट गेली होती, ती पूर्ण कार्यक्रम झाला गेली होती 5 वाजता जाऊन पहाटे 2 वाजता आली होती. हा म्हणजे मी गाठ झोपतो त्यावेळेला, ह्यांचं माहित नाही मला काय ते. मस्तपैकी. आणि आता लगेच लाईट आली, इथे जाते तर लगेच येते लाईट, एवढं काय लागत नाही जास्त. आता आपण काय ते चिंच पाणी जास्त. म्हणजे पाणी काय टाकायचं, नाही ह्याच्यात थोडं. चिंच अशीच तर बिया काढल्या ना, बिया नाही त्याच्यात. नसतात का, मला नाही माहिती बघ. आणि आपलं हे खजूर आता मगाशी तुम्ही बघितलं जे भिजवून ठेवलं, तर मला वाटतं तासभराच्या वर झालंय त्याला जरा. लागला तर तोच. आणि ही चटणी आपण थोडी एक्स्ट्राच करतोय, कारण पुढे एक दुसरा प्लॅन त्याचं राहील. आमच्याकडे नेहमी असं असतं, आता त्याचं काहीतरी परत लगेच बनतं, तर एक दही शेवपुरी किंवा शेवपुरी पावसावर अवलंबून आहे. पावसाचं वातावरण दिसतंय जरा बाहेर, आणि तुम्ही पण बघा, तुम्हाला पण माहिती असेल बाहेर ढग वगैरे जास्त जमा व्हायला लागलेत आता सकाळपासून. आणि काल तर मी ऑफिसला जाताना पूर्ण भयंकर गरम झालं, कारण खूप भरलं होतं पाऊस. आणि त्यात गुळ, बाकी मसाले बिसाले काय नाही पडत नाही याच्यामध्ये. नंतर मसाले पण टाकतात, जिरा पावडर, थोडं लाल तिखट. हो लाल तिखट पण टाकायचं, ते आहे आधीच तिखट. हे गुळ घ्यायचं याच्यामध्ये. आता किती घेतलं, 5-6 चमचे.
100 ग्रॅम खजूर, ते खजूर पण गोड असतो. त्याच्यानंतर चिंच 50 ग्रॅम, गुळ घेतले आता 6 चमचे. हां ठीक आहे, मी तरी थोडीशीच टाकतो ती, मला तर जास्त आवडत नाही. मेन पाणीपुरी म्हणजे तिखट पाहिजे. आता हे पूर्ण मिक्सरला, गोड चटणी जास्त टाकायची. तेव्हा लहान होतो ना. ते पूर्ण बारीक करून घ्यायचं आपल्याला. हे पण तर बारीक करून घेऊ पूर्ण. बघाल तुम्ही, आपण चॉकलेट आणलंय पाणीपुरीसाठी. चॉकलेट पाणीपुरी करायची. तेच मटेरियल आहे पूर्ण. सगळं वाटून झाल्यानंतर तुम्हाला दिसेल पूर्ण चॉकलेट सारखं झालं ते. आणि त्यात फक्त नंतर आपल्याला काय ते लाल तिखट ॲड करायचं आणि काय अजून ॲड करायचं, जिरा पावडर वगैरे. हां, जिरा पावडर थोडीशी, आणि बस. तिखट आणि थोडं चवीला मीठ. आता हे गाळून घेऊ पूर्ण आणि आपण गॅसवर ठेवूया. पूर्ण गाळून घ्यायचं आहे छान बारीक. मंडळी, आपलं चटणीचं पूर्ण ते गाळून झालंय छान. थोडंसं पाणी वाढवलं थोडं त्याच्यामध्ये आणि गॅसवर ठेवलं आपण तेच पातेलं. आता दुसऱ्या काही त्यात गोष्टी ॲड करायच्यात. ते म्हणजे फक्त लाल तिखट थोडंसं. लाल तिखट थोडंसंच. ही चटणी तिखट नसते, ही जराशी आंबट गोड आणि एकदम थोडीशी तिखट असते, त्यामुळे थोडंसंच टाकायचं लाल तिखट. एवढं लाल तिखट घातलं. तिखट आहे ना. हां, नाही एव्हरेस्टचं जरा तिखटच असतं लाल तिखट. आणि ही जिरा पावडर घालतो आपण. जिरा पावडर त्यात घातलीच. आणि आता आपण फायनली मीठ घालणार आहे. मी एकदा राईची फोडणी पण दिली होती. अरे अरे, ते ढोकळ्या बिकायला ठीक वाटतं ते. बरेच दिवस टिकते. हां, तेव्हा ढोकळा बनवलं तेव्हाच वाटतं. लाल तिखटाने थोडा लाल कलर पण आला ना. सिंपल चटणी तुम्हाला मिळते बाहेर, तुम्हाला इमली चटणी कुठे पण मिळेल, पण ते शेवटी मागे इन्ग्रेडियंट्स वाचाल तिथं दिसेल तुम्हाला. स्टेबिलायझर, मग प्रिझर्वेटिव्ह आणि हे आणि ते आणि नॅचरल फ्लेवरिंग एजंट्स वगैरे ॲड केलेले. सध्या थोडंसं, कारण खजूर आणि गुळ आहे ना. त्याच्यामुळे मग त्याच्यापेक्षा हे एवढी सिंपल आहे, चिंदी आहे, बनवून ठेवा. आणि मला वाटतं ही नंतर मग आपली झाली वापरून. बाकीची उरलेली आपण क्यूब्स करून किंवा छोट्या छोट्या डब्यांमध्ये तुम्ही काढून पण, बरणीत पण चांगली राहते. वरणी तर राहतेच, तुम्ही फ्रीज पण करून ठेवू शकता ना. तुम्हाला नंतर जेव्हा पाहिजे तेव्हा काढा. आपण ऑनलाईन काय नाही तर काहीतरी अशा आईस्क्रीम्स वगैरे मागवतो, ह्याचे असे छोटे छोटे डबे येतात, ह्याच्यामध्ये पोर्शन करून ठेवा आणि फ्रीजरला टाकून ठेवून द्या. नंतर मग कधी पाहिजे तेव्हा महिन्याभराचं आपलं वापरायचं कधी ना कधीतरी. फ्रीजरला फ्रीज करून चांगलं राहतं ते बऱ्यापैकी. आता हे कसं काय, किती वेळ शिजवायचं, उकळायचं? शिजवायची चांगली. हिला चांगली शिजवायची कारण की सगळं कच्चं आहे. ते उकळी आल्यावर त्याला फेस येईल असं. हां, तर आपण उकळायला भेटू. चला मंडळी, आपण झाली आल्या जवळपास मला वाटतं 7-8 मिनटं झाली. आणि थोडंसं गुळ मम्मीने परत वाढवलं. हे थोडंसं ॲडजस्टमेंट तुम्हाला तुमच्या साईडने पण करायला लागेल की, पण ही जास्त तिखट नकाच बनवू. जिरा पावडर तेवढी बस झाली. थोडंसं गुळ वाढवलं कारण मला वाटतं काहीतरी आंबट असेल, चिंच जास्त आंबट असेल काहीतरी असेल. हां, म्हणून काळी काळी झाली चटणी, पण मस्त झाली, चव चांगली झाली. आणि तिला आता ते एक बघाल तुम्ही, एक प्रकारची ना शाईन आली, अशी चकचकीतपणा आलाय. ते येईपर्यंत मम्मीचं म्हणणं शिजवायचं असतं ते ना. झालं मग आता ही चटणी झाली. आता हिला जरा नॉर्मल टेम्परेचरला आणू आपण आणि रगडा शिजवायला घ्यायचा. हो, आणि मी इकडे माझं हे करायला घेतोय. त्यासाठी स्नेहाला सकाळपासून कामाला बसवले मी. ते जे बटाट्याची भाजी करायची त्यासाठी ती सोलते. इकडे लसूण सोलते मस्तपैकी. हां, आणि आता आपण रगडा शिजवून घेणार आहे आणि बटाट्याची भाजी करून घेणार आहे. बटाट्याच्या भाजीला काय ना, तेलावरती आलं लसूण टाकायचं आहे आणि 2-3 मसाले टाकायचे आपले, हळद, धणा पावडर आणि लाल तिखट, आणि आपला कोथिंबीर टाकायची. झालं, एवढंच करायचं. बटाट्याच्या भाजीला तामझाम नाही. आणि आपण रगडा कसा करायचा ते करायला भेटू आता. चला, काय चाललंय सुशील? आपण ती बटाट्याची भाजी आपण जी बोललो होतो आपण सोबत रगड्यासोबत एक घेणार आहे, ती आपण करतोय. आता माझी झाली आलं लसूण पेस्ट पूर्ण वाटून, आणि थोडं जे भांड्याला राहिलेलं होतं ते सगळं मी पाणी टाकून घेतलं. त्यामुळे ह्याच्यासाठी आता वेगळी परत पेस्ट नाही. कंजूस कंजूस. डायरेक्ट तेलावर टाकायचं ते पेस्ट. आलं लसूण पेस्ट तेलावर टाकायची. आपण इकडे आलं लसूण पेस्टचं पाणी तेलावर टाकलेलं आहे. कंजूस 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 नाही, भांडं धुवून घेतलं ते थोडंसंच घेतलं कारण आपण काय काय पुऱ्याच खातो ना, तर सगळ्या पुऱ्या नाही खात आपण तसं. त्याच्यात थोडीशी हळद, थोडीशी धणा पावडर आणि लाल तिखट जरा. हे जास्त तिखट नाही करायचं आपल्याला कारण फिलिंग घ्यायचं. आणि आपण काय काय पुऱ्यांमध्ये रगड्याच्या ऐवजी आपण खाणार आहे ती. आणि हे मस्तपैकी शिजवून घ्यायचा मसाला. हा छान मस्त सुगंध आला रे. काय नाही, एवढंच. म्हणून मी मगाशी सांगितलं की ते आपण एवढंच करायचं, म्हणून म्हटलं जाऊ दे रेसिपी दाखवून टाकूया. एवढंच आहे.
आता हे सुकत आलं याच्यामध्ये बटाटे टाकायचे, नंतर मीठ टाकायचं, कोथिंबीर टाकायची, झाली भाजी. एवढेच आहे. तेल सुटलंय बघा छान. म्हणजे सुकलंय पण बऱ्यापैकी आता. आता बघा तुम्ही तेल मस्त सुटलंय बऱ्यापैकी आणि सुकलंय आपलं हे. आता आपण ह्याच्यात हे सगळे बटाटे टाकायचे. तिकडे बघा पटकन. हे सगळे बटाटे मस्त वगैरे भाजी. कुठे बघा तिकडे बघा पटकन गपचूप. हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं मस्तपैकी. यार मला ती प्रशांतची पाणीपुरी अजून आठवते. प्रशांत काय खाईल? म्हणजे प्रशांत कॉर्नरची नाही ती वापस होती रे. पण ती प्राईसच्या मानाने 70 रुपये होती आणि त्याने 5च पुऱ्या दिल्या. 5 पुऱ्या आणि 2 सुका पुऱ्या दिल्या. नाही हो 2 सुका पुऱ्या द्यायच्या होत्या म्हणून त्याने 5 दिल्या. आणि आता आपलं हे झालंय भाजी रेडी. आता हिला थोडंसं फक्त अजून परतून घ्यायचं. आणि आम्हाला घाम बघा किती आलाय. गरमी वाढली. मीठ घालायचं चवीनुसार आणि भाजी कशानुसार? चवीनुसार. अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे. आता आपण फक्त रगडा बाकी आहे. रगडा झाला की आपण लगेच डायरेक्ट खायला बसणार आहे. आता डायरेक्ट रगडाला भेटू. चला. बटाट्याची भाजी झाली, कोथिंबीर टाकली वरनं गारकेळ झाल्यानंतर. आता आपण कुकर सहित हे वाटाणे ठेवलेत आपण गॅसवरती गरम करायला. पुन्हा रगडा. हिंग पहिला. हो आता पादून हाल होईल खरं. मग काय नाही, कारण गॅस होतो मला तर जाम गॅस होतो वाटाण्यांमुळे. पण काय माहिती पाणीपुरी नंतर नाही होत मला गॅस. वाटाण्याची आमटी भाजी काय खाल्ली तर होती. पुदिना असतो ना. हां त्याच्यामुळे पुदिना, ते बहुतेक पचतं वाटतं. जिरं पावडर, हां काय टाकलं? हळद आणि हिंग टाकलेलं हळद, हिंग. आणि बटाटे टाकायचे. बटाटे कापून घेतलेत बारीक. एक बटाटा होता, 3 ठेवले होते आपण. त्यातलं 2ची भाजी बनवली आणि एक जो मीडियम साईजचा होता त्याचं बारीक कापून घेतलं. आणि तो आता राहू दे, बटाट्याचंच आहे ते. बटाटे घातलेत आणि काय मीठ. याला किती आता ते थोडंसं काय रबरबीत बोलतात? होईपर्यंत. हां रबरबीत होईपर्यंत जरा शिजवायचं याला. वाटाणे पण थोडेसे दाणे राहिले ना की बरे वाटतात. हां दाणे पाहिजे एकदम हे झालं की रगडा म्हणतात त्याला, ठीक आहे. रगडा ॲक्च्युअली तसंच रगडलेलाच असायला पाहिजे. ते असतं काय करणार. हे आम्ही सगळ्यात शेवटी घेतलं करायला, कारण आता पाणी पूर्ण थंड झालं फ्रीजमध्ये ठेवलेलं. आणि बटाट्याची भाजी पण जरा गारसर झाली आहे. आणि चटणी नॉर्मल आपल्या रूम टेम्परेचरला आली आहे. पण रगडा पूर्ण गरम पाहिजे. ते गरम थंड आणि चटपटीत असं त्याचीच चव मस्त लागते. चवीनुसार मीठ. हां आणि आता हे रबरबीत होईपर्यंत शिजवायचं जरा. मंडळी अशा प्रकारे गॅस आहे बारीक चालू. आणि मम्मीने अजून एक शिटी काढून घेतलीस ना गं तू? शिटी नाही काढली, बारीक गॅस. अच्छा. थोडंसं पाणी ॲड केलं त्यात आणि आता ते रगडा रेडी केलं. थोडं काय दाणे असे कुस्करून घेते. मग काय दाणे आपले असे ठेवायचे. आपली भाजी पण झाली बटाट्याची, आपण काढून घेतली. हो पांढऱ्या बोलमध्ये काढूया. आणि ह्या बोलमध्ये आता रगडा काढून घेणार आहे. प्रकारे सगळा रगडा घेतला आहे काढून मस्तपैकी. आपण चमचे घेऊया प्रत्येकाला एक एक. आणि पुऱ्या आपल्या रेडी आहेत, चटण्या रेडी आहेत, पाणी रेडी आहे, सगळं झालेलं आहे. सगळं घ्यायचं आणि आता आपण जाणार आहे बाहेर. चला मंडळी. पुऱ्या, कांदा, पाणी, बटाट्याची भाजी, चटणी चिंचेची आणि रगडा आपलं सगळं रेडी झालेलं आहे. आणि बायका दणक्यात चालू करतात. पहिला मॅन देवाला चढवायला लागतो. मोठी नको जरा, बारीक बघून घेतो. मम्मीने ठेवला कार्यक्रम केला. पहिला टायटॅनिक बुडवलंय. भाजी उरली तर मला सगळं एकत्र का करून खाते? मग कसं करायचं? ती बटाट्याची भाजी सेपरेट ठेवायची होती. होय त्या मला माहिती नाही. हां मग पटापटा माझ्या तोंडाला पाणी सुटायला लागलं. पहिलं कांदा. आता त्याच्यात पाणी घालायचं. ठीक आहे की त्याच्यावरच पुरी याच्यावर घे. हां बरं. अशा प्रकारे पाणीपुरीचा पहिला घास स्नेहाने घेतलेला आहे. प्रोसेसिंग चालू आहे. कुठं पोचलं? पोचतंय का? लागतंय का चांगलं? कसं झालं तिखट?
खाल्लंय मस्तपैकी. ते मस्त थंड झालं तर. पाणी गार पाहिजे ना. कशी झाली? हा 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 मांड हो दे. झालं झालं का? त्याच्या तोंडाला पाणी सुटलंय. माझी लाळ संड्याची तेवढी राहिली होती फक्त. शी गाणेरडा. हो दे. असं पटपट पटपट. भरलेलं आहे मस्तपैकी. वा ना बाहेरची चांगली लागत असेल घरी बनवा. दणक्यात आहे मस्त रेसिपी. सगळी सोपी आहे. सांगितलं तुम्हाला कसं बनवायचं. चिंदी आहे काय तिथं तामझाम नाही आहे. खूप सोपं आहे करायचं आहे. घरी करून बघा आणि दणक्यात का. आता बघा एवढ्या पुऱ्या पडल्यात मस्तपैकी. पडलेत. हा मग आता खायचे सगळे संपवायचे. आता काय कुठे कोणाला दाखवायचे आपण नाही. आज आहे उद्या नाही. खाऊन घ्यायचं मस्त. पोटात बसतं. मला खायचं लवकर बोल ना पटपट. रेसिपी फॉलो करा. जाम भारी आहे मस्त. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि करायला पण लावा. आणि पाणीपुरी खायला आहे आमच्याकडं. शेवटचं आता झालं बहुतेक पावसाळा सुरू होईल आपल्याला. त्यामुळे आता हे गरमीतलं शेवटचं आपलं खाणं आहे असं थंड खाणं. पुढच्या व्हिडिओत आपण भेटू. या व्हिडिओसाठी एवढंच. चला बाय 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 बाय.